आखोटप्यात चेंडू होता, अपर कट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि अतिशय प्रेक्षणीय फटका. चेंडू होतोय डीप गली सीमारेषेबाहेर, चौकार. पुन्हा एकदा सज्ज होतो गिरीश. नक्कीच गिरीश प्रयास स्वराज्य कशेली संघाची उमेदवार असणार आहे. सज्ज होतो उभरत विकेट मारा करण्यासाठी सामना करेल फुलाची. आता मात्र अतिशय सुरेख फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटच्या काही संपर्क नाही आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या होते ती 8. 3 षटकांचा सामना आहे विकेटावर आहे, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असलं तरी हा सामना 3 षटकांचा आहे. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल, मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे आणि आपल्यामध्ये आगमन झालेले आहे डी40 प्लस संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांचं सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सचिन चषक 2017 मध्ये. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मात्र आपणास विनंती असेल प्रतापदादा पाटील की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे आणि त्या मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची. पुन्हा एकदा गिरीश. आता मात्र मोठा फटका, अतिशय सुरेख फटका. चेंडू एका टप्प्याने डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर येतोय, चौकार. देवानंदजी थळे साहेबचे प्रताप शेठ पाटील यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे आणि त्यांना सलामी देणार हा चौकार बरोबर मान्यवर कक्षामध्ये एका टप्प्याने येतोय. आता मात्र स्टेप आउट ऑन मारलेला फटका, चेंडू हवेत आहे आणि नक्कीच एक अफलातून झेल. फलंदाज अफल, फलंदाज बाद होतोय सदानंद. एक वीरा माऊली नक्कीच गवळी सर लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक धावत येऊन मिडॉनवर झेल पकडतो. अतिशय सुरेख झेल. साई तिथे होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय हनुमान. दरम्यान धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 13 आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय महेश. आपण पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेचं षटक सुरू होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा काढलेल्या आहेत. आणि आता वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय महेश. आता आपण पाहू शकता जी क्षेत्ररक्षणाची आचारसंहिता लागू झाली होती ती आता काहीशी उठवलेली आहे. क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. महेश एका वेळेसंदर्भात सहकार्य करायचे स्वराज्य कशेली तसेच पिंपळनेर संघाला विनंती असेल एका वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. वेलकम 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 देवळीगावचे प्रतिष्ठित नागरिक. महेश आता मात्र चेंडूला सोडून दिलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे एकच एका अवांतर धाव एका वाईड चा इशारा करतायत पंच. मेहरा औलीगावचे प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर पाटील साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. नक्कीच सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सचिन चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. दरम्यान अतिशय सुरेख फटका, लाजवाब फटका, रिव्हर्सचा फटका. चेंडू जातोय फटका बघायला
शॉर्ट रनअप आपण पाहतोय महेशाचा. सामना करेल हनुमंत. आता मात्र एका वेगवान चेंडूची हाताळणी करते, मात्र तशाच हलक्या हाताने पुश केलं होतं. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय आणि चांगली फेक. दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या होते ती 19. सेमीफायनलचा राऊंड आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये स्वराज्य कशेळी विरुद्ध एकविरा स्पोर्ट पिंपळनेर. आता मात्र अतिशय प्रेक्षणीय ड्राईव्ह आपण पाहतोय. मिड ऑफ वरून लॉंग ऑफर चेंडू जातोय. गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21. पुन्हा एकदा महेश सज्ज होतोय. अकोटप्या चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय फुलाजी. एक मोठा मासा जाळ्याला अडकतोय. नक्कीच दुसरा धाव घेण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतोय आणि फलंदाज बाद होते फुलाजी. कालच्या दिवसाचा जर विचार केला गवळी सर, फुलाजी याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. मात्र यावेळेस या महत्वपूर्ण सामन्यामध्ये काहीसा धावचीत बाद होतोय. एक मोठा मासा जाळ्याला अडकतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. फुलाजी याची जागा भरून काढण्यासाठी रवी. षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया. सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर महेश. ओव्हर द विकेट मारा करतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचे कड घेऊन हवेत होता आणि चेंडू शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईनल दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण करण्याची संधी प्राप्त होते. एखाद्या वेळेस संघाची धावसंख्या होते ती 23. दुसरे षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू शेष. या षटकातील पुन्हा एकदा सज्ज होतोय महेश. सामना करेल हनुमंत. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स राऊंड केल्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस अयशस्वी ठरतोय आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय. 2 बाद 23. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकर धावा पाहतोय. 23. 3 षटकांचा निर्धारित सामना. 2 बलाढ्य संघांमध्ये स्वराज्य कशेळी आणि एकविरा स्पोर्ट पिंपळनेर. दोन्ही तोडीस तोड असे संघ. एक वेळे संदर्भात सहकार्य करायचंय स्वराज्य कशेळी संघाने. नक्कीच अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय आता या स्पर्धेतील 3रा आणि अंतिम दिवस. एक सुसज्ज अशी क्रीडा नगरी आपण पाहतोय. मी विनंती करतोय शिवसेना शाखा प्रमुख गोंदवली संदीप पाटील साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 3रं आणि अंतिम षटक घेऊन येतोय स्वराज्य कशेळी संघाचा एक वेगवान गोलंदाज साईनाथ. आपण पाहतोय 10 ते 12 पावलांचा रनअप. एक लॉंग रनअप आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडॉनवर जातोय. एकदा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच 2 धावा. आता मात्र 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एक आत्मघातकी प्रयत्न आणि यावेळेस बाद होतोय रवी.
धावसंख्या 25. आजच्या दिवसामध्ये समालोचन कक्षामध्ये आम्हाला एक सहकार्य लाभलेले आमचे आदरणीय डॉक्टर गवळी सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन करतायत आम्हाला. साईनाथ सज्ज होतोय ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला होता यशक्षकाने, मात्र काहीसा पोहोचू शकला नाही. त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 27. हळूहळू चांगल्या टोटल कडे वाटचाल करतोय गवळी सर, आपण पाहतोय. अगदी बरोबर विकी, कारण आपण पाहतोय 27 धावा झालेल्या आणि 30 पेक्षा जास्त धावसंख्या जर झाली तर मात्र एक रंगतदार सामना बघायला मिळू शकतो. कारण चांगली गोलंदाजी उपलब्ध आहे, खास करून मनीलाल ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी उपलब्ध आहे पिंपळे संघाकडे. आता मात्र सुरेख चेंडू नक्कीच काहीसा एक समजला नव्हता फलंदाजाला. एक डबल माइंड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता हनुमान द्यायचा. निर्धाव चेंडू, वेगवान चेंडूची हाताळणी करतोय. आपण पाहतोय साईनाथ याला. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 27. 3 बाद 27. शेवटचं षटक आहे गवळी सर, आणि या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी करावी लागेल. हाणामारीचं षटक साईनाथ राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि अराउंड द लेग त्रिफळाचित. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नव्हतं चेंडूला आणि अराउंड द लेग त्रिफळाचित होतोय. बाद होतोय. हनुमान नवीन फलंदाज हनुमान द्यायची जागा भरून करण्यासाठी येतोय वासू. विकी या ठिकाणी आपण पाहतोय इम्प्रोवायझेशन फटका. पर्यंत पोहोचतोय आणि एक उत्कृष्ट झेल पकडतोय. बाद होतोय फलंदाज वासू. थँक्यू डीजे. दरम्यान धावसंख्या स्थिर होती म्हणजे 27. आणि या षटकाचा, या इनिंगचा, या पारीचा, या डावाचा शेवटचा चेंडू शेष. या चेंडूवर गवळी सर एखादा मोठा फटका लागला तर नक्कीच एक समाधानकारक टोटल उभी राहील. अगदी बरोबर, कारण 27 धावा झाली. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये खरं तर फलंदाजीचं मनपसंत षटक असतं, हाणामारीचे षटक असतं, स्लॉग ओव्हर असतं, मात्र संधी दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. साईनाथ अतिशय सुरेख चेंडू होता, मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीचा फटका. चेंडूला पोल केलेला आहे. चेंडू येतोय डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे दरम्यान उत्तुंग षटका. गवळी सर काहीसं मनीला नेने आपण जे म्हटलं ते ऐकलं असेल आणि शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचतोय. अतिशय चांगला फटका होता. फोर्स केला होता चेंडूला, ताकदीचा वापर केला होता. असा फटका जर खेळायचा असेल तर ताकदीचा वापर जास्त करावा लागतो. सचिन तेंडुलकर असा फटका लिहिल्या खेळायचा. फोर्स करावा लागतो, कारण जवळपास चेंडू उंचीचा असतो आणि फोर्स करून फटका खेळायचा असतो आणि षटकार. आणि मला असं वाटतं विकेटवर की कदाचित हा षटकार कदाचित निर्णायक ठरू शकतो, टर्निंग पॉईंट ठरू शकतो. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33 आणि यानंतर पुढच्या डावामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय स्वराज्य कशाळी संघ याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या समालोचन कक्षेमध्ये आमचे सहकारी समालोचक, आमचे अनुभवी असे समालोचक, आमचे मार्गदर्शक मोहनदादा भोईर यांना. ओव्हर टू मोहनदादा भोईर. विकेटावर तत्पूर्वी
मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते गावदेवी ओळी संघाचे अष्टपैलू खेळाडू, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते ओळी प्रभाकरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान सचिन स्पोर्टचे अध्यक्ष संजयजी पाटील आपण करायचं. आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रभाकरजी पाटील जे ओळी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, 40+ संघाचे. आणि मित्रांनो, तसंही पूर्णा जे गाव आहे ते संपूर्ण कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सगळ्याच खेळामध्ये अग्रेसर आहे. मित्रांनो, आपण क्रिकेटची स्पर्धा पाहतायत, परंतु महाराष्ट्र निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ठाणे जिल्हा किशोर गट यांचं जे प्रतिनिधित्व यांनी केलेलं आहे ते हर्ष विलास टावरे यांचे या ठिकाणी मेगा सत्कार होणार आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचा मेगा सत्कार करायचा आहे. मी या ठिकाणी विनंती करणार आहे, ते उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत, सन्मान आणि सत्कार करायचा आहे. हर्ष विलास टावरे महाराष्ट्र निवड चाचणी कबड्डी ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे किशोर गटामध्ये. आपल्या शुभ हस्ते हर्ष विलास टावरे यांचं स्वागत, सन्मान आणि विशेष मेगा सत्कार करण्यात येतो. नक्कीच त्याला या ठिकाणी सचिन स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आहेत. हे मी तर म्हणेन की ठाणे जिल्हा नव्हे तर हर्ष आपण महाराष्ट्राचं भारताचं प्रतिनिधित्व करावं, यासाठी भविष्य काळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण पुढे वाटचाल करावी आणि आपण केवळ पूर्णा गाव नव्हे, भिवंडी तालुका नव्हे, ठाणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचं, भारताचं नाव उज्ज्वल करावं, त्यासाठी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पाहू शकता हर्ष विलास टावरे महाराष्ट्र निवड चाचणी कबड्डी ठाणे जिल्हा किशोर गट. मान्यवर कक्षामध्ये त्यांचं मनापासून कौतुक असेल, स्वागत असेल. गोलंदाज सज्ज मारसं राईट आर्म ओरचा मारा, पहिला चेंडू आणि चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं जातं. चेंडू डीप पॉइंटला जातोय, उत्तम क्षेत्ररक्षण कव्हर केलं जातं. चेंडूला एका धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. गिरीश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि स्ट्राईक रोटेट होतोय. रमेश याला एक चांगली धावगती समोर ठेवलेली आहे. मूळ आपण पाहतोय 11.33. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती बोलत आहेत. 34 धावांचं जे लक्ष्य आहे 11.33 अशी आवश्यक धावगती आस्किंग रन रेट आहे. पुन्हा एकदा रवी सज्ज. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडस स्क्वेअर केलं जातं. चेंडू ऑन बाउंस पहिल्या टप्प्यावर चेंडू डीप पॉइंटला कव्हर कलेक्ट केला जातो. एक धाव अर्जित करण्याची संधी एकदम सांगायला असंख्य होती ती दोन. दोन्ही चेंडूवर एक चित्र बघायला मिळालंय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू आड होतोय आणि शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चेंडू फेक करतोय.
निश्चित उत्तम कव्हर केलं जातं चेंडूला आणि या शोकने मात्र 2 धावा सांगा धावसंख्या होती मित्र फक्त आणि फक्त 2 पहिले षटक प्रगतीवर पुढे एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज रवी गिरीश संघातील सर्वात महत्वाचा गडी आहे एक अष्टपुलाचा खेळाडू बेस्ट टेक्निक बॅट्समन उत्तम फटके मारण्याची कळा ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय गिरीश संघातील सर्वात महत्वाचा गडी वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे एकविरा पिंपळणे संघ कर्णधार हनुमान पाटील कारण घड्याळाचा काटा थांबणार नाहीये भारतीय वेळेनुसार भौगोलिक विचार जर केला तर आपण 6:20 पर्यंतच खेळू शकता पुन्हा चेंडूला अंधाप खेळून उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र केलं जातं एकच धाव अर्जित धावसंख्या होती ती बिनबाद 3 पहिले षटक प्रगती पथावर ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता चेंडूला थोडा स्क्वेअर केला होता उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप कव्हरला उत्तम चेंडू कलेक्ट केला जातो एक धाव अर्जित फटके चांगले होते मात्र प्लेसमेंट चांगलं होतं कारण ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पूर्वानुसार क्षेत्ररक्षण लावलेले आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हर हे 2 क्षेत्ररक्षक लावलेले आहेत तर त्यांना माहिती आहे का हा फलंदाज त्या ठिकाणी खेळ दिसतोय आणि त्या अनुसरून हे 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत पुन्हा एकदा रवी थोडासा आत्मघातकी फटका आपण पाहतोय मिस स्टँडिंग स्ट्रोक आहे चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक काही मात्र झेल सोडला जातो जीवदान झालं जात आहे आणि चेंडू मात्र हळूहळू ट्रॅव्हल होतोय कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा पहिला चौकार स्ट्रोक आपण पाहिलात कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता झेल कलेक्ट करता आला होता आणि चेंडू मात्र हळूहळू मार्गस्थ झाला होता सीमेच्या बाहेर जाणारा पहिला चौकार चौकार सांगा धावसंख्या 7 एका चांगली सुरुवात आता मात्र चौकाराने थोडासा कमबॅक होतोय स्वराज्य कशी या संघ पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो राईट मोहरचा मारा करताना सावरी जातोय रमेश संघातील सर्वात महत्वाचा गडी आहे रमेश उत्तम फलंदाजी नेहमीच स्लोवन डिलिव्हरी लो फुलटा चेंडू बॅक टू बॉलरचा मारा केला जातो आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र चेंडू कलेक्ट करता आला नव्हता आणि मात्र दुसरी धाव घेताना या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय पहिली धाव सहजगत्या पूर्ण केली होती दुसरी धावचा मऊ मात्र आवडताना आणि मात्र कवळी सर कधी कधी एखाद्या फलंदाज धावबाद करणं हे एक रणनीती असते या खेळामध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा कारण की नवीन दमाचा नवीन जोमाचा किंवा फटकेबाज असा फलंदाज पाचारण करायचं असतं आणि या अनुषंगाने मात्र नवीन फलंदाज एक विस्फोट कसा फलंदाज संतोष सांगायची धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या ती 8 नेक्स्ट फलंदाज संतोष विजयासाठी 34 धावांचं लक्ष्य आस्किंग रन रेट 11.33 11 ते 12 धावांची आवश्यकता प्रति षटकांमध्ये या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क झाला होता आणि 2 धावा अर्जित करण्याची संधी 2 धावांनी संघाची धावसंख्या 10 विजयासाठी 24 धावांची गरज ना आता मात्र जे लक्ष असेल 12 चेंडू आणि 24 धावा प्रति षटकाचा विचार केला तर 12 धावांची सरासरी अजूनही सामना एक रंगतदार अवस्थेमध्ये दोलायमान स्थितीमध्ये 50-50 अवस्थेमध्ये कुठलाही संघ विजय प्राप्त करू शकतो तसे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे परंतु जी स्थिती आहे कारण पहिल्या षटकामध्ये ज्या 10 धावा जमवलेल्या आहेत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पिंपळनेर संघाला पुन्हा एकदा ऑन केलं जातं आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पंच आपण ऑन करायचंय वेळेच्या संदर्भात दोन्ही संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे 12 चेंडू 24 धावा मित्रो या स्पर्धेतला अंतिम सामना अजूनही बाकी आहे मेगा फायनल
आणि अंतिम सामना जास्तीत जास्त षटकांचा व्हावा अशी अपेक्षा आहे आयोजकांची आणि त्या अनुषंगाने आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. यानंतरची 2 षटके आहेत. या 2 षटकामध्ये कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स आपण करायची नाही, कारण अंतिम सामना आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, विशेष करून एकविरा पिंपळनेर. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर स्वराज्य कशेळी संघाने लक्षात घ्यायचंय की 30 सर्कलची जी रेषा आहे त्या रेषेच्या ठिकाणी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. यानंतर येणारा जो फलंदाज आहे त्याने तयार राहायचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं फुलाजी संघातील महत्वाचा गोलंदाज आहे. मात्र विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका अतिशय दोलन स्थितीमध्ये आपण सामना पाहतो. दोन्ही संघांचा विचार केला तर 50-50 दोन्ही संघांना एक 50-50 चान्स आहेत. गोलंदाज फुलाजी आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा पंच केला जातो. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर मात्र चेंडूला थोडस मिसफील केलं जातं चेंडू आणि 2 धावा अर्जित करण्याची संधी. अनधाव असं खेळून काढलेले चेंडू कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामध्ये कलेक्ट केला जातोय. 2 धावा काढण्याची संधी 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 12. विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज. 11 चेंडूचा खेळ बाकी. प्रति चेंडूचा विचार केला तर 2 धावांची सरासरी. वेळेच्या संदर्भात पुन्हा एकदा विनंती असेल पिंपळनेर संघाला आपण सहकार्य करा. कमेंटमेंट चर्चासत्र जास्त करू नका. फुलाजी टू गिरीश आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा प्रहार. मात्र चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक काळे वाड कॅच. सुंदरसा झेल कलेक्ट केला जातोय. कॅच विन द मॅच. घ्या कॅच आणि जिंका मॅच. बडी मशिरी झाल मॅच प्लेसमेंट ठीक नव्हती. चुकीचा प्रहार झालेला आहे आणि या अनुषंगाने मात्र आघाडीचा फलंदाज गिरीश बाद होतोय. संघात धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 12. दुसरं षटक प्रगतीपथावर. विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलाजी टू संतोष. सुंदर फेक. अतिशय प्रतिम चेंडू. चेंज ऑफ द पेस. थोडस परिवर्तन होतं. गती कमी केली होती आणि चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर या ठिकाणी बॅट फिरवली जाते. ज्या अनुषंगाने आपण पाहतो एखादा पिक्चर रिलीज होण्याच्या अगोदर प्रेक्षक जाऊन टाकीमध्ये बसतोय. आपण बघितलं दोन्ही चेंडू बघितले. यापूर्वीचा चेंडू ज्यावर मनिलालने झेल घेतला होता चेंडूचा वेग कमी केला होता. दुसरा चेंडू सुद्धा चेंज ऑफ पेस चेंडूचा वेग कमी केला होता. त्यामध्ये दोन्ही वेळेला त्याला यश मिळालेलं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं. उत्तम क्षेत्ररक्षण मात्र आहे का बघूया. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकत नाहीये आणि या अनुषंगाने मात्र फलंदाज धावचित बाद. मोहन बोलते पंचांचा आपण जर बघितलं बॅट जी होती थोडीशी पॉपिंग रेषा जी रेषेच्या वर होती. कदाचित जर तिसऱ्या पंचांची सुविधा जर या ठिकाणी असती तर कदाचित पंचाने तिसऱ्या पंचांकडे हे बोट दाखवलं असतं. पण चांगला निर्णय चांगला डिसिजन त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. चेंडूला भिरकावून दिले. आता मात्र जी विजय लक्ष असेल 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामन्यावर आता मात्र जी पकड मजबूत झालेली आहे एकविरा पिंपळनेर संघाची. कारण की पहिल्या दुसऱ्या षटकाला थोडं उत्तम गोलंदाजी तर प्रात्यक्षिक आपण पाहतोय फुलाजी द्वारा. एक निर्णायक चेंडू असेल. हा चेंडू फार महत्वाचा आहे. एखादा मोठा फटका जर या चेंडूवर लागला
तर कदाचित कशेळी संघ प्रभुत्व मिळू शकतो शेवटच्या षटकामध्ये. चेंडूला ड्राई केलं जात आहे. डिझाईन आणि ज्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री डॉक्टर गवळी सर यांनी एक भविष्यवाणी केली होती या चालू सामन्याची, अंतिम चेंडूवर जो षटकार लागला तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरतोय. आणि कदाचित मला वाटतं निश्चितच पिंपळनेर संघ जर विजय संपादित झाला तर अंतिम चेंडूवर लागलेला षटकार या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट असतो. आता विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक शेवटचं निर्माणीचं अखेरचं मणिलाल संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. 6 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र पारडं जड झालेले आहे एकविरा पिंपळनेर संघाचं. पहिला आणि दुसरा चेंडू निर्णायक असेल. पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका लागतो तर वापसी होते स्वराज्य कशिळे या संघाची. आणि ज्या अनुषंगाने आपण गोलंदाजी पाहतोय मणिलाल संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे, मात्र ही विसरता कामा नये. भारत आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी एक हिरो बाईकची चावी आलेली आहे. ज्या कोणाची असेल त्याने योग्य ते बक्षीस देऊन ती चावी घेऊन जायची. बेलेच्या संदर्भात पुन्हा एकदा विनंतीशीर आपण सहकार्य करा मित्रो. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. मणिलाल आणि चेंडूला सुंदर असा स्पंज केलाय. मात्र एक 2 धावा अर्जित करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त. साईनाथ आणि चेंडूला हुक केलाय. बघूया. आणि चेंडू मात्र 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. अजूनही 12. आता मात्र एक आघाडीची जोडी मैदानामध्ये. सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. लेग बाईचा इशारा येतो. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा कमबॅक होतोय पिंपळनेर संघ. एक चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. एक निर्णायक चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला लॉब केलाय. मात्र चेंडू मध्ये शतरक्षक आले. बॅडलॅक म्हणावे लागेल त्या फलंदाजाचा. योगेश
अप्रतिम झेल घेतलेला आहे. डीप वाईडिश मिड विकेटला योगेश होता आणि त्यांनी चांगला झेल घेतलेला अगदी सीमारेषेच्या जवळ. दोन चेंडू आणि आता विजयासाठी 11 धावांची गरज आहे. रँकिंगचा संघ उत्तम कामगिरी करतोय. एका सुंदर पेका अतिशय अप्रतिम चेंडू आणि आता मात्र पिक्चर क्लिअर झालेले आहे. या स्पर्धेतला हिरो कोण असावा. 1 चेंडू आणि 11 धावा. एक गोष्ट मात्र आहे, कुठल्या प्रकारे नो किंवा वाईट चेंडू झाला नाही तर मात्र एकविरा पिंपळनेर संघ अंतिम फेऱ्यामध्ये प्रवेश करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू मिडावरून डीप साठी यायचा आहे. त्वरित डिसमान 2 मिनिटं. पिंपळनेर संघाचा संघ नाही का आपण त्वरित नाणेफेक यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच नंतर द्या. टॉच घ्यायचंय. वेळेअभावी हाही सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. पिंपळनेर संघाचा संघनायक फुलाजी आपण त्वरित नाणेफेक यायचा आहे. न्यू प्रगती भादवाड या संघाचा संघनायक. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार फुलाजी. संघनायक आपण त्वरित यायचा आहे. गवळी सर. फुलाजी यांनी अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. सुरुवातीला एक चांगली फलंदाजी, त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत 6व्यांदा हा संघ अंतिम फेरीत पोहोचतोय. 5 वेळा विजेतेपद आणि 6व्यांदा पोहोचलेला आहे. पाहूया यावेळेला काय होत आहे. फुलाजी इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाजी, त्याने उत्कृष्ट गोलंदाजी. आणि मी देवानंदजी थळे साहेब जे शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण यांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते सुरुवातीला ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे फुलाजी यास. त्यानंतर मी 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती प्रतापशेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण गिफ्ट हॅम्पर फुलाजी यास द्यायचंय आपले शुभ हस्ते. सो वेल प्लेड फुलाजी अँड बेस्ट लक फॉर फायनल. 3 षटकांचा सामना होईल. अंतिम सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. वेलकम हनुमान पाटील, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर न्यू प्रगती भादवड संघाचे कर्णधार आपले हार्दिक स्वागत. देवानंदजी थळे साहेब, देवानंदजी थळे साहेब आहेत. त्याचबरोबर सोबत प्रतापशेठ पाटील आहेत, ज्याने खरं तर न्यू 40 आपण जे न्यू 40 मध्ये खेळतात त्याचं संपूर्ण श्रेय मी तर नक्कीच प्रतापशेठ पाटील यांना देऊ इच्छितो, कारण त्यांच्या अपार मेहनतीमुळे ही जी संघटना आपण पाहतोय. आणि उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण देवानंदजी थळे साहेब यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. अंतिम सामना आहे, मेगा फायनल. 2 संघामध्ये एकविरा पिंपळनेर, त्याचबरोबर न्यू प्रगती भादवड. देवानंदजी थळे साहेब दोघांना हार्दिक शुभेच्छा देऊन नाणेफेक करतायत. न्यू प्रगती भादवड संघाचे आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती न्यू प्रगती भादवड संघाने. जास्त ओपिनियन घेणार नाहीये, फक्त ओपिनियन काय निर्णय आहे, फक्त ओपिनियन घेणार नाही. काय निर्णय? बॅटिंग. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर एकविरा पिंपळनेर तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही थांबायचंय कारण या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण देवानंदजी थळे साहेब, पुन्हा एकदा मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेविषयीचं आपलं मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करायचं आहे. थँक्यू गवली साहेब. आज सचिन स्पोर्ट्स पूर्ण ह्या होतकरू मुलाच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली. खरोखर गुणवान असा मुलगा होता. एक ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं हे झालं. ठीक आहे, त्यांची ज्योत अशीच
उजळीत राहावी आमच्या मित्रांनी सगळ्या. आणि गवळी सर, आता क्रिकेटबद्दल बोलायचं बोललं तर मला वाटतं सेम टू एम आम्हाला असं बोलायला लागेल, सेम टू यू. कारण आता सगळीकडे आयोजन नियोजन खूप चांगलं झालंय आणि मी प्रत्येक ठिकाणी बघतो की जवळजवळ 4-4, 5-5 स्पर्धा लाईव्ह दिसतात टीव्हीवरती. तर आता मला वाटतं आपली प्रत्येक मंडळी ही प्रोफेशनल झाले की ह्याच्या स्पर्धेमध्ये अजून काय चांगलं आहे, त्याच्या स्पर्धेमध्ये काय चांगलं आहे. तरी मला वाटतं ते आपल्या चेअर गर्ल कुठं दिसत नाही अरुण पाटलानंतर, तर एखाद दिवशी पुण्यामध्ये ते होऊ शकेल, दुसरीकडे नाही. पण कारण ही आमची मंडळी सगळी हौशी आहे. हे क्रिकेट आणि काय दुसरं काय राजकारण. पूर्णा बोललं तर मी आणि हे सगळी मंडळी लहानपणापासून एकत्र आहोत आणि पूर्णा गावामध्ये मी राजकारणासाठी कधीच येत नाही. माझे सगळे घरोघरी मित्र आहेत म्हणून येतो. आणि आजही त्यांनी हौशीने बाकी सगळी ही टीम तयार केले, नाहीतर असं मला कधी क्रिकेट खेळताना कोणी दिसत नव्हता. आणि मुळात आता प्रताप शेटनी ही घरोघर सगळीकडे बिमारी पोचवली का चांगलं केलं हे आता लोकांनी सांगायचं. पण एक 40 वर्षानंतर ऍक्टिव्हिटी बॉडीमध्ये पाहिजे आणि त्या प्रकारे आपण खेळाला त्या पद्धतीने चालवायचं. आताच मला थोड्या वेळापूर्वी आमची चर्चा झालेली की आपण दमनला वगैरे जातो, तर आमची सगळ्यांची इच्छा आहे की दमनचा तिकीट खर्च आणि तिकडचा वेळ बचवण्यापेक्षा आपण इथेच स्पर्धा ही आयोजित करावी असं मला पण वाटतंय. त्याप्रमाणे प्रताप शेटला सगळ्यांनी सहकार्य करावा आणि पुढे उत्तरोत्तर या खेळासाठी आपल्याला काय करता येईल तर आपण पुढे करत राहू. आज हा मैदान आहे, मी बसल्यानंतर विचारलं तर बीएमसीचा आहे, तर बीएमसीचा असू दे, आपण आपली सत्ता मुंबईपर्यंत आहे, तेव्हा ह्या मैदानामध्ये सुशोभीकरण काय करता येईल ते करा आणि चांगला एक मैदान ग्रामीणसाठी तयार होईल असं मला वाटते. तेव्हा या ग्रामपंचायतीने याच्यामध्ये लक्ष ठेवावा आणि पुढं गवळी सरांसारखे आपल्याला बरेचसे लोक याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करणारे आहेत किंवा याच्यामधलं सांगणारे आहेत. आणि प्रताप शेठ सारखं आपल्या पुढे दानशूर एक व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि खरोखर ही चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याचशा याच्यामध्ये मी बघतो की आजची ही स्पर्धा आयोजित करताना काय खर्च आहे ते आम्हाला माहिती आहे आणि खरोखर आयोजन करणाऱ्यालाच माहिती आहे काय त्रास आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे काही ठिकाणी गेलो का आपल्या काही पावत्या उधारीवर येतात, ते पण पैसे येत नाही आले, रोकडावाली मंडळी कमी राहिले. तेव्हा माझं म्हणणं 2500 लोकांकडून 10च घ्या पण कॅश घ्या अशी तुम्हाला विनंती असेल. आणि यापुढे ही पुढे उत्तरोत्तर आता आमच्या नवीन दानशूर आलेले आहेत हरदास पाटील, यांच्याकडून जास्त घ्या, पैसे खूप बचवतात ते. आणि त्याच्यामुळं कुठलीही पावती मला बरोबर नेत जा, याच्याकडनं काय घ्यायचं असेल ते तुम्हाला एकट्यामध्ये निघणार नाही एवढी गॅरंटी. तेव्हा पुण्यामधली स्पर्धेमध्ये जी मजा आहे ती कुठे नाही एवढं मी बोलू शकतो तालुक्यामध्ये. आणि पुण्या गावामध्ये ज्या पद्धतीत लोक आहेत, माझ्या आयुष्यातलं अर्ध आयुष्य मला वाटतं 20 वर्ष या पुण्या गावामध्ये डॉक्टर सर गेले आणि त्यामध्ये पद्धतीत ही लोक ही मंडळी फार बोली आहेत. आणि इथं राजकारण कुठल्याही पक्षाचं चालत नाही, इथे व्यक्तीवर आणि तुमच्या रिलेशनवर राजकारण चालतं एवढं मला वाटतंय. यांना पुढच्या वाटचालीस माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद देवानंदजी थळे साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय मोलाचं सहकार्य फार आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्याबद्दल मी सचिन स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि तुम्हाला दुसरं एक सांगतोय की मी खऱ्या अर्थानं समालोचनाला सुरुवात केली होती प्रोफेशनली ती या पूर्णा गावातूनच. ते एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही सर चांगला उल्लेख केला आणि पूर्णा गावातूनच खऱ्या अर्थाने मी समालोचनाला सुरुवात केली होती. आणि या पूर्णा गावातील लोकांनी मला खूप मान सन्मान दिलेला आहे. आणि आतापर्यंत कुठलीही स्पर्धा असली तर या पूर्णा गावातील मी जातीनं हजर असतो. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण अंतिम सामना आहे. 3 षटकांचा सामना होईल आणि पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. आमच्या समालोचन कक्षापर्यंत एक माहिती आलेली आहे की सचिन स्पोर्ट पूर्णाचे पदाधिकारी जगदीशजी पाटील यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, 20 वर्ष लग्नाला पूर्ण होत आहेत. त्यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. आपल्या परिवाराला सुद्धा सचिन स्पोर्ट्स पूर्ण यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. जगदीश, तुला वाढदिवसाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा जगदीश.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि न्यू प्रगती भादवड संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. मित्रांनो, स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2017 या स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फिनालेला सुरुवात होणार आहे. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी एकविरा पिंपळे संघाचे कर्णधार खेळपट्टीवर. आमचे दोन्ही पंच मैदानात मार्ग होतात. पंच विनायक म्हात्रे, त्यात पंच संजय मेहरा. अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आमचे तिन्ही पंच विनायक म्हात्रे, पंच संजय मेहरा, पंच दीपक कोतवाल. सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. त्वरित न्यू प्रगती भादवड संघाने सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे, कारण भारतीय वेळानुसार आपल्याकडे फक्त 25 मिनिटाची वेळ आहे. लक्षात घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. न्यू प्रगती भादवडा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. विनंती अशाला ओके ओके ओके. न्यू प्रगती भादवडा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम एका धाडसी निर्णय करतो फलंदाजी करण्याचा. या अनुषंगाने फलंदाज रवाना झालेले. क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंचांना विनंती अशाला आपण त्वरित सामन्याला आरंभ करायचा. विनाविलंब आपण सुरुवात करायची आहे. अंतिम सामना, अंतिम लढत 2 नामांकित संघामध्ये. मित्र, आपण पाहता सचिन स्पोर्ट्स पुणे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2017 सचिन चषक 2017 या स्पर्धेतला अंतिम सामना 2 नामांकित संघामध्ये. न्यू एकविरा पिंपळनेर आणि न्यू प्रगती भादवड. बेलियाबावी हा सामना 3 षटकांचा आहे. मात्र पहिले षटक हे पॉवर प्लेचं असेल. दोन्ही संघांना एका सूचना असेल. पहिले पंचांना विनंती आपण बेलोवेली वॉन करायचंय. नक्कीच या स्पर्धेमध्ये जे आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता. पुण्याच्या एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय क्रिकेटच्या बिग शो मध्ये. मित्र, आपण पाहता सचिन स्पोर्ट्स पुणे आयोजित सचिन चषक 2017 स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम लढत. कैलास आणि सुभाष ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. पहिल्या षटकाला प्रारंभ रवी द्वारा आणि पहिला चेंडू हलकासा अपील केला जातोय. पंच संमत नाहीये. चेंडू थर्डमॅनला गेला होता. 1 बॉल पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केला गेला होता. बॅटची कडे घेऊन चेंडू थर्डमॅनला जातोय. एक धाव काढण्याची संधी प्राप्त होती कैलाशाला. कैलाश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय, तर संघाची धावसंख्या होते ती 1. पहिलं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा रवी टू शैलेश. हलकासा अपील केला जातो. बॅट क्लिप आहे. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. एक धाव अर्जित एकदम संघाची धावसंख्या 2. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान सदस्य कपिलजी चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. डीजे वेदांचे प्रोप्रायटर दीपक म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान सदस्य कपिलजी चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित
ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान सदस्य डॉक्टर देवराज चौधरी साहेब यांचे स्वागत आणि सन्मान करण्याची मी पुन्हा एकदा विनंती करतोय. डीजे वेदांचे प्रोप्रायटर दीपक म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर देवराज चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित वसंत गुंडू साहेब विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली यांचे स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. पुन्हा एकदा दीपक म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते वसंत गुंडू साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. एक खरा पेक्तिशान चेंडू स्क्वेअर मारा झाला होता. लेक्षमचा थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून अवांतरप्रमाणे संघाची धावसंख्या 3. पहिले षटक प्रगती पथावर आणि मित्र संघाची धावसंख्या 1-3. बॅक टू बॉलर असा मारा केला जातो. आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट केले जातो. कुठल्या प्रकारचे धावणे निर्धाव चेंडू उत्तम पेक चांगले क्षेत्रक्षण स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. तसेच मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित श्री मार्कंडेय कारिवली संघाचे कर्णधार सुहास बंतिनी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी पुन्हा एकदा विनंती करतोय. दीपक म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते सुहास बंतिनी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. या ठिकाणी मात्र एक सुंदर फटका आपण पाहतोय. कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू डी पेक्षा कव्हर रिझन मध्ये रवाना होतोय. चौकार सुभाष यांच्या बॅट मधून निघणारा चौकार आपण पहिला चौकाने संघाची धावसंख्या मित्र 7. तसेच मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित कोणी गावचे समाजसेवक बालाराम पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी पुन्हा एकदा विनंती करतोय. दीपक म्हात्रे यांना की आपण बालाराम पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. मात्र चेंडूला सुंदर फ्लिक केलं होतं. चेंडू डीप फाईन लेगला उत्तमरित्या कलेक्ट केला जातो. एक धाव अर्जित करण्याची संधी एकदम संघाची धावसंख्या 8. पहिल्या षटकाचं पतन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र 1-8 थोडीशी संत सुरुवात न्यू प्रगती बादवड्या संघाची. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित ग्रामपंचायत पूर्णाच्या विद्यमान सदस्य सौ विद्या हरदास पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. जगदीश पाटील यांच्या सौ वासंती मॅडम यांना की आपल्या शुभ हस्ते सौ विद्या हरदास पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पूर्णा सौ विद्या हरदास पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. सौ वासंती जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू. आपण चेंज ऑफ द पेस परिवर्तन होतो चेंडूमध्ये. चेंडूची गती कमी केली. बलून डिलिव्हरी ज्याप्रमाणे आपण पाहतोय त्याप्रमाणे चेंडूची फेक झाली होती आणि या अनुषंगाने मात्र एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. दुसरं षटक प्रगती पथावर धावसंख्येने फक्त 8. तालुका क्रिकेटचा विचार केला तर न्यू प्रगती बादवाडा संघ थोडासा विस्फोट कसा संघ आहे. मात्र चालू सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये साजेशी कामगिरी आतापर्यंत नीट होत नाहीये. वेलकम 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 अविनाशजी दिगासकर साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. पूर्णा गावचे समाजसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक अविनाशजी दिगासकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी सचिन स्पोर्ट पूर्णाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. चेंडू आपल्या फॉलोथ्रोमध्ये कलेक्ट केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न परिपूर्ण असा होतं. कॉलिंग झालं होतं. कमिटमेंट झाली नव्हती आणि या अनुषंगाने मात्र फलंदाज धावचीत बाद. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे पूर्णा गावचे समाजसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक युवा नेतृत्व अविनाशजी दिगासकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. राजेंद्र पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते अविनाशजी दिगासकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. क्लासिक फोटो स्टुडिओ चे मालक आणि ज्यांनी आम्हाला फोटोग्राफरची व्यवस्था करून दिलेली आहे असे आमचे अविनाशजी दिगासकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान झालेलं आहे.
बेलेच्या संदर्भात दोन्ही संघांना एक विनंतीला आपण सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघांसाठी अंतिम सामना फार महत्वाचा आहे. कोपरगावचे दशरथजी गरज साहेब ज्यांनी आम्हाला कोल्ड ड्रिंक्स आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. दशरथजी गरज साहेब आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला. चेंडूला थोडासा स्लॉग क्रॉस द लाईन खेळण्यापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. उत्तम चेंडूची फेक झाली होती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 8. भादवड संघ नाणेफेक जिंकतो आणि ज्या अनुषंगानं फलंदाजी स्वीकारली होती मात्र थोडासा चुकीचा निर्णय आता मात्र वाटतोय. मात्र चेंडूला लॉब केलाय. चेंडू मात्र प्लेसमेंट टिकणे. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि वाडिश डीप लॉंग ऑन रिझन मध्ये उत्तम चेंडू कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज शैलेश याची खेळी संपुष्टात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी एका कोल्ड्रिंक आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. दशरथजी गरज साहेब आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. नक्कीच एक पुण्याचं काम त्यांनी या स्पर्धेसाठी केलेलं आहे. आपणास विनंती असेल साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. वेलकम हरदासजी पाटील साहेब तसेच वेलकम सुनील म्हात्रे साहेब. एका डॅशिंग पर्सनॅलिटी कोणागावतील एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. सुस्वागतम. मिस स्टँडिंग स्ट्रोक. चेंडूला स्लॉक केलं होतं. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला जातो. उत्तम क्षेत्ररक्षण त्याकडे स्वतः एसटी रक्षक जाऊन चेंडूला कलेक्ट करतो आणि फलंदाजी एकना त्याची मात्र खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सौ नम्रता पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. सिमरन म्हात्रे यांच्याकडून सिमी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. तसेच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित रेश्मा पाटील मॅडम, करण पाटील आणि गोलंदाज मात्र ऑन द हॅट्रिक वर यांचं स्वागत होतोय. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आपण ज्याच्या माध्यमातून पाहतोय. तसेच वासंती पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान पुन्हा एकदा सिमी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणूनच त्यांच्या गालावर एक स्मित असे आपण पाहू शकता. तसेच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित शलाका म्हात्रे मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतो. कोमल पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते शलाका म्हात्रे मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. तसेच सचिन स्पोर्ट पूर्णाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या सौ हर्षला पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. कोमल पाटील यांच्या शुभ हस्ते. नक्कीच ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी चहा नाश्ता स्पॉन्सर केलेला आहे अश्विनी हॉटेलचे मालक राजूभाई यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. जगदीश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते राजूभाई यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. अश्विनी हॉटेलचे मालक गेले 3 दिवस एका सदिच्छा भेट देता येतात आणि नक्कीच सर्व संघ जे या स्पर्धेमध्ये खेळतात त्या संघांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. अश्विनी हॉटेलचे मालक राजूभाई यांनी त्यांचा सुद्धा आम्ही सचिन स्पोर्ट च्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी या स्पर्धेसाठी एका कोल्ड्रिंक आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित दशरथजी गरज साहेब यांचं स्वागत आणि सन्मानाची मी विनंती करतोय.
बोललेली आहे त्यांचे सुद्धा मी सचिन स्पोर्ट पूर्णाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. कट करण्याचा प्रयत्न मात्र पंच या ठिकाणी त्या चेंडूला वाईट करण्यासाठी अवांतर दाबी अवांतर दाबणे संघ मारा आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करताय. शेवटचं निर्माणीचा अखेरचा षटक गोलंदाज सज्ज मारतो पंचांकडे गाठ घेतो राईट मोरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून लॉप करण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्विंग ज्याला म्हणतो डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क याचं कारण आहे कुठल्या प्रकारचं फुटवर्क कुठल्या प्रकारचं टायमिंग नजर यांचं कमिटमेंट नाहीये आणि या अनुषंगाने निर्धाव चेंडू धावसंख्या असतील. या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त टॅप केलं जातं. चेंडू डीप पॉइंट वरून पॉइंट रिझन मध्ये रवाना चेंडू झालेला आहे. एक धाव काढण्याची संधी एकदम संघाची धावसंख्या होती ती 11. संत सुरुवात खराब सुरुवात निगेटिव्ह सुरुवात अंतिम सामना जरी असला साजेशी कामगिरी निश्चित प्रेक्षकांना मनोरंजन मात्र या सामन्यामध्ये झालेलं नाहीये. याचं कारण आहे खराब सुरुवात झालेली आहे ती न्यू प्रगती भादवड्या संघाकडनं. चेंडूला जागेवरून लॉप करण्याचा प्रयत्न सुंदर फेक एक्सप्रेस डिलिव्हरी उत्तम चेंडू परिपूर्ण निर्धाव. एक चेंडू बाकी अंतिम षटक प्रगती पथावर गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो राईट मोहरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला उत्तम भिरकावून दिले. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये रवणे उत्तम क्षेत्ररक्षण करण्यात त्या ठिकाणी प्लेसमेंट टिक नव्हती आणि या अनुषंगाने मात्र फलंदाज योगेशाची खेळी संपुष्टात. आता विजयासाठी जे लक्ष असणार ते फक्त आणि फक्त 12 धावांची गरज. पुन्हा एकदा मला वाटतं चॅम्पियन ठरतोय का काय न्यू एकुरा पिंपळनेरा संघ कारण की परिपूर्ण मजल किंवा पूर्ण एक वर्चस्व या स्पर्धेवर. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सौ सुचिता पाटील मॅडम यांचे स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सिमरन खंडागले गाडगे यांना की आपण सुचिता पाटील मॅडम यांचे स्वागत आणि सन्मान करायचे. न्यू प्रगती भादवडे संघाला विनंतीशील आपण त्वरित हवे विना विलंब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. न्यू प्रगती भादवड हा संघ प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांची धावसंख्या होती ती 11 विजयासाठी 12 धावांचं एक मापक लक्ष्य. लो स्कोरिंगचा सामना फक्त आणि फक्त 12 धावांची गरज. निश्चितच प्रेक्षक आमच्या ज्या उत्सुकतेने या स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते मात्र प्रेक्षकांची थोडीशी निराशा झालेली आहे कारण की जो सामना उत्कंठदायी झालेला नाहीये. लो स्कोरिंगचा सामना मात्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रंगतदार आणि चुरशीत असतात. बघूया या सामन्यामध्ये काय होतं. क्रिकेट आहे क्रिकेटला जर तरची भाषा नसते परिपूर्ण अनिश्चिततेचा खेळ आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. न्यू प्रगती भादवाड संघाचा संघनायक मान्यवर कक्षामध्ये उपस्थित
आणि पहिला चेंडू पुल अँड सक्सेसफुल. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषा बाहेर जाणारा पहिला चौकार येतोय आणि या चौकारानं सांगा धावसंख्या बिनबाद 4. विजयासाठी आता मात्र जे लक्ष ते फक्त आणि फक्त 8 धावांचं. खराब चेंडू उत्तम फटका. थोडासा आकोटाचा चेंडूला शपलून सुंदर असं पोली केलं होतं आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमाच्या बाहेर जाणारा पहिला चौकार. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. मात्र अटॅकची काही गरज नाहीये. चेंडूला पुन्हा एकदा रिव्हर्स स्लिप केलं जातं. उत्तम फटका आणि चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये रवाना होतोय चौकार. आता जे विजय लक्ष ते फक्त आणि फक्त 4 धावांचं. मला असं वाटतं मोहन बोहेरी न्यू प्रगती भादवड संघाने सामना पहिल्याच चेंडूपासून सोडून दिलेला आहे, कारण जेव्हा कंबरेवर हात जातात. बरोबर आहे. सर्वात महत्वाचं आहे क्षेत्ररक्षक करणारे जे क्षेत्ररक्षक जेव्हा त्यांचं कमरेवर असतं तेव्हा आपण समजून जायचं आहे. तर पुढचं बोलत नाही मी, लाईव्ह टेलिकास्ट आहे. पुन्हा एकदा चेंडूला रिव्हर्स स्लिप केल्या जाता आणि चेंडू हळूहळू मार्गस्थ होतो का बघूया. त्याचा सोडून द्या, आमचा टाइम वेळ वाचेल.